आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड बॉय स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधनं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांनी व्हिडिओ थोडा स्किप न करता बघायचा आहे। सॉरी कान में ले ले सॉरी। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। तर मी आलेट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे। साईडला प्रोजेक्टवरती जायचं आहे। अशा प्रकारे मी प्रोजेक्टवरती आल्याच्या नंतर आपली प्रीसेट बघायला मिळणार आहे। आपली एकच प्रीसेट आहे, म्हणजे बिटमार्क प्रीसेट एकच प्रीसेट आहे। मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट काहीशी बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बिटमार्क प्रीसेट आहे। तर काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी फोटोज वगैरे ॲड करून दिलेले आहेत। तर काय करायचं, फक्त आपल्याला फोटोमध्ये चेंजेस करायचे। फोटोमध्ये चेंजेस काय करायचे बघा, फोटोवरती टच करायचे, साईडला कलर अँड फिलवरती जायचे, इथे नाव असेल नावावरती टच करायचे आणि जिथे काय तुमची फाईल असेल त्या फाईलवरचा तुम्ही फोटो ॲड करून घ्या। आता तुम्हाला एखादा फोटो घेऊन दाखवतो बघा मित्रांनो मी। तर अशा प्रकारे फोटोवरती टच करायचं, मध्ये प्लसवरती क्लिक करून द्यायचं, तर ऑटोमॅटिकली आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे। तर मी जे आहे तेच फोटो ठेवून घेतो। समोरच्या फोटोला पण त्याच प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे। फोटो कशी यायचं, फोटोवरती टच करायचे, त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथे नावावरती टच करायचं आहे आणि एखादा फोटो ॲड करून घ्यायचा बघा। त्याच प्रकारे अशा फोटोवरती टच करायचे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं, तर फोटो ऑटोमॅटिकली आपला ॲड होऊन जाणार आहे बरोबर याच्यामध्ये। तर मी जे आहे तेच फोटो ठेवून घेतो मित्रांनो। तर आता काय करायचं आपल्याला, तर एक शॅडो ॲड करायची। शॅडो कशी ॲड करायची सांगतो मी। त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचं आहे, वरती थ्री डॉटवरती टच करायचे, त्याच्यानंतर फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे। फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच केल्याच्या नंतर खाली कलर अँड फिलवरती यायचं आहे, त्याला ग्रेडियंट कलरवरती टच करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ब्लॅकला खाली घ्यायचं आहे, व्हाईटला वरती ठेवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघा मित्रांनो। त्याच्यानंतर काय करायचे, खाली व्हाईटवरती टच करायचे, त्याच्यानंतर याला ट्रान्सपरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपले शॅडो ॲड होऊन जाणार आहे मित्रांनो। तर शॅडो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, लास्ट बीट कशी यायचं आहे आणि शॅडोची लेंथ वाढून घ्यायची आहे आणि शॅडोला काय करायचं बघा, सर्व लेअरच्या खाली घ्यायचं आहे, म्हणजेच फोटोच्या वरती। तर अशा प्रकारे बघा। तर आता काय करायचं आपल्याला, मी डाउनलोड मटेरियल म्हणजे तुम्हाला एक PNG दिलेला असेल, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो। हो, अशा प्रकारचा PNG असणार आहे। तर या PNGच्या मागचं बॅकग्राऊंड करण्यासाठी काय करायचं आहे, खाली इफेक्टवरती टच करायचे, त्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती जायचं आहे, तिथं क्रोमा की नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं, तर ग्रीन कलर बघायला मिळणार आहे, तर ग्रीन कलरवरती टच करायचे, याला ब्लॅक करून घ्यायचे आहे। हे सोडमध्ये जाऊन याला थोडंफार ॲडजस्ट करून घेऊ शकता बघा मित्रांनो। तर ॲडजस्ट केल्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, रिसाईजवरती जाऊन याला थोडं छोटंसं म्हणजे छोटं करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर खाली ओढून याला मिडलला ठेवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे PNG सेट करून झाल्याच्या नंतर काय करायचं, लास्ट बीट कशी यायचं आहे आणि या PNGची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे बघा मित्रांनो। तर लेंथ वाढल्याच्या नंतर काय करायचं, 0 सेकंद कशी यायचं आहे, परत प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, रेक्टँगल घेतल्याच्या नंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे, त्याच्यानंतर रेस्ट टू कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे, त्यानंतर परत कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि याची लेंथ एक 10% ठेवून घ्यायची मित्रांनो। आणि लास्ट बीट पैसे यायचं आहे आणि बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले बॉर्डर बनवून तयार होणार आहे।
तर आता काय करायचं, फोटोची इफेक्ट. तर इफेक्ट मी तुम्हाला ऑलरेडी पेस्ट करून दिले आहे. तर ते कुठे आहे तुम्हाला सांगतो. फोटोवरती टच करायचं, खाली इफेक्टवरती जायचं आहे. फक्त इफेक्टला मी हाईड करून ठेवले आहे मित्रांनो. तर हाईड केल्यास तर याला अनहाईड करून घ्या. तर इफेक्ट अनहाईड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे. त्याच प्रकारे फोटोवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आणि आपण इफेक्टला सर्व अनहाईड करून घ्यायचं आहे. तर हा सुद्धा इफेक्ट अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ आपला बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. त्याच्यानंतर 1080p पिक्सेल ठेवून घ्यायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं.